नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी विजय देवणे, जयंत आसगावकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह सीमा भागातील नेते उपस्थित होते. नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरांनी मागील 9-10 वर्ष करिअर काउन्सिलिंगच्या नावाखाली 11वी-12वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 4 जानेवारी 2025 रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर शहर पोलीस आयुक्त यांना दिलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत स्वस्त अन्नधान्याचा इष्टांक वाढून मिळावा अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिव जयश्री भोसले यांच्याकडे केली. डी.वाय. पाटील एज्युकेशन ग्रुपमध्ये शैक्षणिक वर्षात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 188 विद्यार्थ्यांना सौ शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरात आज हा समारंभ उत्साहात संपन्न झाला. दिनांक 16 जानेवारी रोजी शेलाची वनाजी सगवी विद्यालयात हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हळदी कुंकवाचं औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. माननीय डॉक्टर सौ शुभदा अमोल धर्माधिकारी यांनी शाळेतील सर्व मातांसाठी हे शिबिर आयोजित केले. बारामतीमध्ये कृषी 2025 या भव्य कृषी व पशु प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषिक नावाचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. लिंबू चौक इचलकरंजी येथे आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व्यायामशाळेच्या कंपाऊंड बांधकाम प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री व आमदार माननीय प्रकाशअण्णा आवाडे यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या विकासासाठी डॉक्टर राहुल आवाडे यांच्या फंडातून कंपाऊंड बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. कागल तालुक्यातील कौलगे येथील स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील वय वर्ष 30 या तरुणाचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज त्याचा मृतदेह गावानजीकच्या खडकेवाडा हद्दीतील सामाजिक वनीकरण क्षेत्रात आढळून आलाय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.